हॅलो नमस्कार, मी सुगंधा क्रिश्चन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण विणणारा ताटावरचा रुमाल षटकोनी आकारामध्ये खूप सुंदर असं ताटावरचा रुमाल आहे. हे बघा, दिसायला कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. चला तर मग आपण विणायला सुरुवात करूया. तर मी 4 कलर घेतले दोरे, क्रीम कलर, राणी कलर आणि हे पोपटी कलर आहे आणि ऑरेंज कलर, असे मी 4 कलर घेतलेले आहेत ताटावरच्या रुमालाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता. तर हे कलर माझे कसं पहिलं पण मी विणलेले आहे, ताटावरचे रुमाल राहिलेत माझ्याकडे म्हणून मी त्याचा वापर करत आहे. आणि 12 नंबरची सुई माझी नेहमी आणि कात्री दोरा कट करण्यासाठी लागणार आहे आपल्याला. तर विणायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी क्रीम कलरचा दोरा घेतलेला आहे. अशी बोटाला गुंडाळून अशी रिंग तयार करून घ्यायचं आपण आणि साखळी तयार करून घ्यायचं. साखळी 1 2 हे 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि त्या रिंगमध्ये आणखीन आपल्याला खांब तयार करून घ्यायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 असे रिंगमध्ये 10 खांब तयार करून घ्यायचं. आणि जो पहिल्या सुरुवातीला आपण 3 साखळी तयार करून घेतली, तिसऱ्या साखळीत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं. आणि लोकर आपली चमकीची लोकर आहे. असे एका रिंगमध्ये मी 10 खांब तयार करून घेतले. ते खालचा दोरा आहे ते ओढून घ्यायचं. 3 साखळी तयार करून घ्यायचं आपण. 1 2 3 आता ते 1 2 खांब आहेत, 1 आणि 2 या दोन्ही खांबाच्या मध्ये ते आपल्याला एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 एक साखळी घ्यायचं, चारही खांबांच्या मध्ये एक साखळी तयार करून घेतलं आपण. त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घेऊया. 1 हे 2 असे एकातच 4 खांब तयार करून घेतलेत. पुढे 2 खांब दिसतात तुम्हाला, 1 2 दोन्ही खांबांच्या मध्ये इथे एकच सिंगल खांब तयार करून घ्यायचं. परत 1 2 दोन्ही खांबांच्या मध्ये इथे 4 खांब तयार करून घ्यायचं. एकामध्ये 1 हे 2 आणि एक साखळी, 4 खांबांच्या इकडे 2 इकडे 2 करून त्याच्यामध्ये एक साखळी तयार करून घ्यायचं आपल्याला. दुसऱ्या लाईनला आपण तिथं आणखीन 4 खांब तयार करून घ्यावं लागतं म्हणून आपण एक साखळी वाढवतो. 1 2 सिंगल खांब तयार करून घ्यायचं. परत त्याच्या दोन्ही खांबांच्या मध्ये 4 खांब तयार करून घेऊया. एक साखळी, परत त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. आता आपल्याला 1 हे 2 3 4 5 4 खांबांचे 5 टप्पे तयार झालेत आपले. 1 2 3 4 आणि 5 असे 5 टप्पे तयार व्हायला पाहिजे आपले. सुरुवात चांगली असली तर आपल्या ताटावरचा रुमाल चुकणार नाही आहे. मोजून घ्यायचं. जे सुरुवातीला आपण साखळी घेतली होती 3 साखळी, 1 नंबरच्या साखळीमध्ये आपण ही लाईन पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचं. आता त्याचे दोन्ही खांबाच्या मध्ये इथे पुढे आपल्याला इथे एक साखळी घ्यायचं. 1 2 3 एक खांब तयार करून घ्यायचं. आणि 3 साखळ्या तयार करून घेतल्यावर तिथे आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे. असे 2 खांब तयार करून घ्यायचं. आता हे 2 खांब, हे 1 2 3 4 4च्या अलीकडे इथे आपल्याला दोन्ही खांबाच्या मध्ये 2 खांब तयार करून घेतलेत आपण. एक साखळी तयार करून घ्यायचं. आता इकडे 2 आणि इकडे 2 खांब सोडायचं. मध्ये जी साखळी तयार करून घेतली तिथे आपल्याला एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. 1
2 एक साखळी व त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. आता 1 2 खांब सोडून इथे आपल्याला एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 हे 2 एक साखळी तयार करून घ्यायचं. तुम्हाला जर हे साखळी मी घेते कारण ताटावरचा रुमाल गोळा न होऊ नये म्हणून मी घेते. जर तुमचा गोळा होत असेल जास्त तर तुम्ही साखळी कमी करायचं त्यावेळेसला. आता त्याच्या पुढे एक खांब जो आहे त्या खांबांच्या 4 खांबाच्या मध्ये तिथे मी 2 खांब एकातच तयार करून घेते. आता 1 2 3 4 एकातच 4 खांब आहेत. तिकडे दोन्हीकडे 2 2 खांब तयार करून तिथे एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. हे 2 एक साखळी घ्यायचं. परत 1 2 खांब सोडायचं. तिथे 2 खांब तयार करून घ्यायचं. परत तिथे एक खांब अलीकड करून एकाचं 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. एक साखळी त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. हे समजलं तुम्हाला? आता सुरुवातीला आपण इथे एक एक साखळी घेतलं होतं दुसऱ्या लाईनला आणि तिसऱ्या लाईनला काय केलं तर आपण एक साखळी आणि 4 खांबाच्या दोन्हीच्या मध्ये एकातच 2 खांब तयार करून घेतलं आपण. आणि परत हे 4 खांब आहेत. 4 खांबांच्या मध्ये परत 4 खांब तयार करून घेतले. 4 खांबांच्या मध्ये एक साखळी घेतली. त्याच्या पुढचे 2 खांब अलीकड करून दोन्ही इकडे 4 खांब आहेत. पुढची एक खांबाच्या मध्ये 2 खांब तयार करून घेतलेत. परत त्याच्या समोर 2 खांब तयार करून घेतले आणि एकातच 4 खांब तयार करून घेतलेत. परत 2 खांब, परत त्याच्या पुढे 2 खांब ह्या दोन्हीच्या ह्या खांबांच्या अलीकड आणि मागं पुढे आपण 2 2 खांब करून घेतलेत. परत 4 खांब. तर ही पूर्ण लाईन तयार करून घेऊया आपण. हे 1 2 3 4 हे 5. तर हे आपला षटकोनी आकार तयार झालेला आहे. तर आता हा क्रीम कलरचा दोरा इथे आपण कट करून घेऊया कारण मी इथे दुसऱ्या कलरचा दोरा लावणार आहे आता. तर आता इथे 4 खांब आहेत. 1 2 3 4 एकातच. तर इथे मी क्रीम कलरचा आपला हा दोरा लावून घेते. तर इथे आता आपण 2 खांब तयार करून घेणार आहोत. जिथं बांधले तिथे हे 3 साखळी सुरुवातीला तयार करून घ्यायचं आणि तिथं मध्ये आपण एखादा 2 खांब तयार करून घ्यायचं. अजून आता 4 खांब आहेत आपले. 1 2 3 4 चारही खांबांच्या मध्ये एक साखळी तयार करून घेतली. तिथे आपल्याला 4 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 साखळी त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. परत 1 2 खांब सोडून इथे 2 खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. आता हे 1 2 खांब सोडून त्याच्या पुढचे 1 2 आणि 1 2 दोन्हीच्या मध्ये इथे आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं. परत 1 2 खांब सोडून परत आता 4 खांब आहेत आपले. 4 खांबांच्या मध्ये बरोबर 4 खांब तयार करून घ्यायचं. 4 खांबांच्या मध्ये एक साखळी घ्यायचं. दर वेळेसला एक साखळी. तर त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं आणि 2 2 खांबाचे 3 टप्पे तयार करून घ्यायचं. आता ही 4 टप्प्यांचा ही 1 2 खांब आहेत. ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं. त्याच्या पुढचे 2 खांब सोडायचं. तिथे 2 खांब तयार करून घ्यायचं एकामध्येच. परत त्याच्यात 1 2 खांब सोडून द्यायचं. तिथे 2 खांब तयार करून घ्यायचे. असे 2 2 खांबांचे 3 टप्पे तयार पाहिजे आपले. हे बघा इथे मी 1 2 3 4 टप्प्याचा एक टप्पा तयार झाला. 1 2 3 2 2 चा 3 मग 4 1 2 3 असे 2 2 चे 3 आणि 4 चा 1 असं आपला टप्पा तयार झालेला आहे. 1 2 एक साखळी. आपले खांब मध्ये वाढत जातात दर वेळेसला. 1 2 3
असे आपले टप्पे 4 5 असे एक एक टप्पा वाढत जातो आप जर तुमचा रुमाल जिथे गोळा होत असेल तिथे एखादी तुम्ही साखळी एक्स्ट्रा वाढवू शकताय. एक 2 एक साखळी असे एखादं 4 खांब तयार करून घ्यायचं. दोन्ही खांब सोडून त्याच्या पुढे 2 खांब तयार करून घ्यायचं. एकामध्ये परत तिथे 2 खांब सोडून जर वेळेस 2-2 खांबांचा टप्पा आपला वाढत जातो. एक साखळी घ्यायचं. जिथं आपण 4 खांब तयार करतो तिथं 4ही खांबांच्या मध्ये बरोबर जर वेळेसला एक साखळी तयार करून घ्यायचं आपल्याला. इथे जॉईंट करून घ्यायचं. आपण सुरुवातीला 3 साखळ्याची घेतलं होतं. ही लाईन पूर्णपणे तयार झाली. ते केवढं सुंदर दिसतं ना. फिनिशिंग पण बघा ना तुम्ही किती सुंदर आहे. तर अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला विणायचं आहे. कलर पण चांगले वापरायचे आहेत तेव्हा ताटावरचं रुमाल आपला सुंदर दिसतं. तर 1 2 3 4 हे 5 कोपरे दिसतात तुम्हाला. आणि इथे एक एक आपण सुरुवातीला दुसऱ्या लाईनला एक खांब वाढवलेलं आहे. 4ही खांबांच्या मध्ये एक एक खांब आणि तिसऱ्या लाईनला 2-2 खांब आपण घेतलेत वाढवून. मग नंतर ना तिसऱ्या लाईनला हे 3 खांब वाढलेत आपले. 1 2 हे 3 जर वेळेसला आपल्या अशा हे खांब वाढत जाणार आहेत. 1 2 3 साखळी त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे. असे 2 खांब तयार करून घ्यायचं. हा 1-2 खांबाचा टप्पा सोडायचा. तिथे एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. आणि जिथे 4 खांब आहेत 1 2 3 4 आणि एक साखळी घेतलं तर तिथे आपण 4 खांब घ्यायचं. 4ही खांबांच्या मध्ये जर वेळेसला एक साखळी घ्यायचं. कारण 4 खांब सुटसुटीत बसतात एक साखळी घेतल्यानंतर ना. परत 2 खांब तयार करून घ्यायचं. 4ही खांब सोडून त्याच्या पुढचे 2 खांब सोडून त्याच्या पुढे 2 खांब तयार करून घ्यायचे. आपल्याला हे 2 खांब सोडायचं. परत 1-2 खांब सोडून परत 4 खांब, एक साखळी त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. असे एकातच 4 खांब तयार करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथे मी 4 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3 4. आता हे 2-2 खांबांचे आपले 4 टप्पे वाढलेत. इथे 3 आणि इथे 2 इथे 1 असे आपले हे खांब वाढत जातात जर वेळेसला. तर ही लाईन आपण पूर्ण तयार करून घेऊया. तर ऑरेंज कलरचे 2 लाईन झालेले आहेत आपले. आता इथे जी 4 खांब आहेत तिथे मी इथे हिरव्या रंगाचा दोरा लावून घेते आणि पोपटी कलर. चारी खांबाच्या अलीकडे मी बांधून घेतले. तिथे आपल्याला 2 खांब एकातच तयार करून घ्यायचे. हे असे 2 खांब तयार करून घेतलेत. परत 4ही खांबांच्या मध्ये आपल्याला इथे 4 खांब तयार करून घ्यायचा आणि एक साखळी. हे एकातच 4 खांब तयार झालेत आपले. आता हे 2 खांब सोडून दिले 4 खांबांचे. त्या दोन्ही खांबांच्या मध्ये 2 खांब त्या 1-2 खांब सोडून द्यायचं. जर तुमचं ताटावरचं रुमाल जर गोळा होत असेल तर तुम्ही साखळी पण वाढवू शकताय मध्ये ह्या दोन्ही खांबांच्या मधल्या साईडनं. कारण कोणाचा हात सैल असतं, कोणाचा हात एकदम टाईटमध्ये विणकाम असतं, त्याच्यामुळे तुम्ही साखळी वापरू घेऊ शकता. ह्या ठिकाणी असे इथे असं साखळी घ्यायचं आणि मग 4 खांब तयार करायचं. कारण मला अजून तर गरज नाही आहे मला साखळी वाढवायची, त्याच्यामुळे मी साखळी घेत नाही. जर तुमचे नवीन शिकतात ते त्यांचं गोळा होतं रुमाल, त्याच्यासाठी काय करायचं साखळी वाढवायची आपण. आता आपले 1
2 3 4 हे 2 जी खांब आहेत त्याचे 4 टप्पे तयार झालेले आहेत. तर 1 2 3 4 5 तर हे हिरव्या रंगाचे 5 टप्पे, कारण जर वेळेसला एका लाईनला 1 टप्पा वाढत जातो आपला. तर ही लाईन पूर्ण तयार करून घेऊया आपण. 4 खांब एकातच 4 खांब तयार करून घेतलेत, मग 2 2चे 5 टप्पे तयार करून घेतलेत, परत 4 खांब. तर ही पूर्ण लाईन तयार करून घेऊया. हे बघा आपली ही पण लाईन पूर्ण तयार झालेली आहे. आणखीन एक लाईन असं सेम तयार करून घेऊया आपण. कारण 1 2 3 4 5 दोन दोन जे खांब आहेत त्याचे 5 टप्पे तयार झाले. तर आता दुसऱ्या लाईनला काय होणार आहे, 1 2 3 4 5 6 टप्पे वाढतील आणि 4 खांब. 6 हे 2 2चे 6 टप्पे आणि 4 खांब आपण नेहमी जेवढे कसं घेतो आपण दोन्ही खांबाच्या मध्ये साखळी, तर रेग्युलर तसंच आपल्याला वाढत जायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल आपण ताटावरचं रुमाल सुरुवातीपासून कसं विणले. तर आता ही ताटावरचं रुमाल आपण पूर्ण तयार करून घेणार आहोत. तर आता 1 2 3 4 5 6 2 2 खांबांचे हे 6 टप्पे तयार झालेत. मग 7 8 9 सेम असंच विणत जायचं. आता जेवढं तुम्हाला ताटावर रुमालचा आकार पाहिजे, साईज मोठी पाहिजे, त्यानुसार तुम्ही असंच सेम विणत जायचं आहे. आपल्याला 4 खांब घेतो तेव्हा एका तर तिथे 4 खांबाच्या मध्ये फक्त एक साखळी घ्यायचं. तर चला तर मग आपण काय पूर्ण आपण हे ताटावरचं रुमाल तयार करून घेऊया. आता मी हे जे 4 खांब आहेत तिथे मी अलीकडल्या साईडला इथे हा राणी कलरचा दोरा मी लावून घेणार आहे आणि परत सेम जसं विणलं तर आपण तसंच विणायला सुरुवात करूया. तर हे पूर्ण ताटावरचं रुमाल आपण बनवून घेऊया. तर हे बघा कलर किती सुंदर दिसतात ना, खूप छान असं कलर भारी झाला आहे कलर कॉम्बिनेशन. तर ह्याच्यात आता क्रीम कलर वापरायचा आपल्याला. तर 1 2 3 4 5 6 7 8 टप्पे तयार झालेत. मग 9 10 असे आपले टप्पे हर एक वेळेस लाईनला एक टप्पा वाढत जातो. तर चला तर आपण आता क्रीम कलरचा दोरा लावून घेऊया आणि ताटावरचं रुमाल पूर्ण करूया. तर आपलं ताटावरचं रुमाल पूर्णपणे तयार आहे आणि मी ह्याला साईडनं साखळ्या करून घेतले. 20 20 साखळ्या आहेत आणि मध्ये 4 4चे टप्पे सोडलेले आहेत असे. आणि मग असं गोंडा तयार करून सगळ्या कलरचे मी असे गोंडे लावलेले आहेत. तर तुम्हाला एक गोंडा मी बनवून दाखवते की गोंडा कसं तयार करून घ्यायचा आहे. तर आपले 3 बोटांना तुम्हाला जेवढा गोंड्याचा आकार मोठा साईज पाहिजे लहान मोठे तर त्यानुसार आपण गुंडाळून घ्यायचं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 तरी 20 पदर असे मी गुंडाळून घेतले बोटांना आणि सगळे बोट बाहेर काढून असे कटिंग करून घेतलेलं आहेत. आणि नंतर थोडासा तुकडा कट करायचा आणि परत हे मधोमध जे आपण दोरे कट केले त्याला मधोमध बांधून घ्यायचं. ह्या खूप असं गोंडा तयार झालेला आहे आपला. नंतर ही जी साखळी आहे साखळीला बांधायचं. ते पूर्ण आपण ताटावरच्या रुमाला गोंडे बांधून घेऊया. आणि आणखीन एक तुकडा कट करायचा लोकरीचा आणि त्याला एकत्र करून परत ह्या साईडला असं गुंडाळून घ्यायचं. तर हे सगळे गोंडे लावून घेऊया आपण. हे झालं ताटावरचं रुमाल पूर्ण आपलं एक छानसं सुंदर षटकोनी आकाराचं ताटावरचं रुमाल पूर्ण झालेलं आहे. चला तर लवकरच भेटू पुढच्या अनेक काही व्हिडिओमध्ये. तो धन्यवाद.